नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। हे महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एकत्रित अशी एक महत्त्वाची न्यूज आम्ही तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे। श्रोत्यांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका। तत्पूर्वी श्रोत्यांनो, जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक करणे, तसेच व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करणे, जसे की तुमच्या मित्रमंडळींबरोबर, तुमच्या परिवारांबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर शेअर करणे, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करणे सुद्धा आवश्यक आहे। तर श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकत्रित असा शासन निर्णय काल दिनांक 16 मे 2025 रोजी जारी करण्यात आला। त्या शासन निर्णयातील काही प्रमुख मुद्द्यांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, जे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यातील पहिला मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे असलेल्या लाभार्थ्यांना थकीत अनुदान जमा करण्याबाबत। श्रोत्यांनो, मागील काही दिवसांपूर्वी एक शासन निर्णय जो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जारी करण्यात आला होता, तो म्हणजे राज्यपालांच्या सहसचिवालयाकडून जारी करण्यात आला होता। पण हा शासन निर्णय जो आहे तो सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील विशेष न्याय व सहाय्यता विभागाला जारी करण्यात आलेला आहे। कारण या विभागाअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी येत असतात, जसे की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, त्याचबरोबर अशा अनेक योजनांचा समावेश या विभागाच्या अंतर्गत केला जातो। श्रोत्यांनो, त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना ही योजना आहे। या योजनेचे एकूण 10.5 लाखांहून अधिक लाभार्थी संपूर्ण महाराष्ट्रात असल्याची माहिती आकडेवारीनुसार समोर आली आहे। श्रोत्यांनो, यानुसार काल दिनांक 16 मे 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये या सर्व लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांचे म्हणजे 2,34,000 लाभार्थ्यांचे मिळणारे पेन्शन किंवा मानधन थकीत असल्याची माहिती आकडेवारीनुसार आपल्याला समजत आहे। श्रोत्यांनो, यातील काही लाभार्थी असे आहेत ज्यांचे अनुदान किंवा मानधन किंवा पेन्शन फक्त आणि फक्त या गोष्टीसाठी रखडलेले आहे किंवा गहाळ झालेले आहे। त्याचे कारण म्हणजे अनेक लाभार्थ्यांनी आपले आधार सीडिंग अजूनही केलेलं नाही। त्याचबरोबर त्यातील काही लाभार्थी असे सुद्धा आहेत ज्यांनी आपल्या हयातीचे दाखले अजूनपर्यंत तहसील कार्यालयाला तसेच बँकेच्या शाखेत जाऊन जमा केलेले नाही। त्याचबरोबर काही लाभार्थी असे आहेत ज्यांनी 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीसुद्धा बँकेच्या शाखेत जाऊन खात्याचे ट्रान्झॅक्शन्स केलेले नाहीत। श्रोत्यांनो, ही सुद्धा एक महत्त्वाची गंभीर बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्या कुठल्या बँकेत तुमचे बँक खाते असेल त्या बँकेत दर 6 महिन्यातून एकदा तरी बँक ट्रान्झॅक्शन करणे अत्यावश्यक असते। याचा जो शासन निर्णय आहे किंवा याचा जो निर्णय आहे तो RBIने 2021 या वर्षामध्येच जारी केला होता। 2021 पासून पुढे जेवढ्या त्या प्रायव्हेट बँका असोत किंवा मग खाजगी काय म्हणू शकतो नॅशनलाइज्ड बँका असोत, म्हणजे खाजगी किंवा राष्ट्रीयकृत बँका, या दोन्ही बँकांना हा जो निर्णय आहे किंवा ही जी RBIने जारी केलेली गाईडलाईन आहे, ही गाईडलाईन त्या ठिकाणी मानाची किंवा मानक होती
पाळणे अत्यावश्यक होते आणि त्या अनुसार ज्या खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या या गाईडलाईनचं पालन करत असतात. काही लाभार्थी असे असतात ज्यांना जे आहे 6 महिन्यांच्या जास्त कालावधी झाला तरी सुद्धा त्यांनी बँकांचे ट्रान्झॅक्शन्स केलेले नाही. त्यामुळे काही लाभार्थ्यांची खाती जी आहेत, बँक खाती जी आहेत, ती बँक खाती बँकेकडून फ्रीज करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट वरती तहसील कार्यालयाकडे सुद्धा पाठवण्यात आला आणि त्याचं कारण म्हणून तहसील कार्यालयाकडून सुद्धा तुमचं बँक खातं जे आहे ते फ्रीज करण्यात आलं आणि त्यामुळे जे आहे तुमचं मानधन किंवा तुमचं पेन्शन जे तुम्हाला मिळत होतं ते पेन्शनसुद्धा बंद झाल्याची एक अंतर्गत माहिती या शासन निर्णयामध्ये ही माहिती दिलेली नाही आहे. परंतु ही जी अंतर्गत माहिती आहे मी तुम्हाला सांगतो आहे, कारण माझ्याकडे जो रेकॉर्ड आला होता त्यानुसार जवळजवळ 21,000 लाभार्थी असे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्यांनी 6 महिने झाले, 8 महिने झाले, काही तर लाभार्थी असे आहेत त्यांनी जे आहे 18 महिन्यापर्यंत बँकेत जाऊन ट्रान्झॅक्शन्स केली नाहीत किंवा 18 ते 20 महिन्यांपर्यंत त्यांचे बँक खाते जे आहे फ्रीज करून ठेवले गेले आहे किंवा फ्रीज झालेले आहे. आणि याचा जो आहे पुढे परिणाम जो आहे तुमच्या योजनेच्या लाभावर जो आहे पडत असतो. आणि म्हणून ही जी अंतर्गत माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही 6 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा तरी बँकेचं ट्रान्झॅक्शन करणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पैसे साठवून ठेवायचे आहेत त्यासाठी कमीत कमी 100 रुपयांचं ट्रान्झॅक्शन करणं तरी आवश्यक आहे, कारण त्या अकाउंटची जी मूव्हमेंट आहे ती होणं अत्यावश्यक असतं. ही जी आहे अंतर्गत माहिती सुद्धा शासनाच्या महाराष्ट्राच्या श्रोत्यांनी जी आहे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. तर आता शासन निर्णयाकडे वळूयात पुन्हा. तर शासन निर्णयातील पुढचा मुद्दा जो आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जो आहे 30 जूनपर्यंत दाखला जमा करणे. दरवर्षी जी गाईडलाईन जारी होते त्यानुसार कालच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जो आहे 30 जूनपर्यंत हयातीचा दाखला जमा करणे अत्यावश्यक आहे. ते मग तहसील कार्यालयामध्ये जाऊन असोत किंवा मग बँकेच्या शाखेमध्ये जाऊन असोत, तुम्हाला जो आहे 30 जूनपर्यंत येत्या 30 जूनपर्यंत दाखला जमा करणे आवश्यक आहे. तर श्रोत्यांनो, अशा प्रकारे जो आहे हा शासन निर्णय खूप मोठा आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे, परंतु मी तुम्हाला जे आहे महत्त्वाचे काही पॉईंट्स या शासन निर्णयामध्ये जे दिले होते ते मी तुम्हाला या ठिकाणी वाचून सांगितलेले आहेत, समजावून सांगितलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्रोत्यांनो. त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती जर तुम्हाला वाटली असेल तर तुम्हाला ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअरसुद्धा करा. त्याचबरोबर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर श्रोत्यांनो, आता इथेच थांबूया. पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रकारच्या माहितीसह, नवीन योजनेच्या माहितीसह भेटूयात. तेव्हापर्यंत धन्यवाद, नमस्कार.